नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी भेंडीची भाजी करते आहे. भेंडी आपल्या सर्वांनाच आवडती, लहान मुलांना पण आवडती आणि मोठ्या माणसांना पण आवडती. पण आज मी इथं ताकातील भेंडी करते आहे. हा एक पारंपरिक पदार्थ आहे. शिवाय हा आमटी आणि भाजी या दोन्हींची गरज भागवतो. शिवाय ह्याला साहित्य एकदम कमी लागतं. आपल्या घरी जे पदार्थ आहेत त्या पदार्थातच ही ताकातील भेंडी तयार होते. आपण साहित्यच बघून घेऊया. चला, भेंडी मी 300 ग्रॅम घेतलेली आहे. ह्या भेंड्या ओल्या फडक्यांनी आधी प्रथम स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर कोरड्या फडक्यांनी त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. 1.5 चमचा डाळीचं पीठ, 2 वाट्या दही, आमटी भाजीच्या वाटीनं 2 वाट्या दही घेतलेलं आहे. मीठ, साखर, कढीलिंब, मिरची, जिरं आणि आलं याचा ठेचा आणि कोथिंबीर. बस एवढंच साहित्य. प्रथम आपण भेंडी चिरून घेऊया. भेंडीचे दोन्ही बाजू आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि भेंडीचे असे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत. भेंडीचे जर तुम्ही बारीक तुकडे केलेत ना तर भाजी चिकट होते, म्हणजे भाजीला लाल सुटते. म्हणून असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. मी सगळ्या भेंड्या चिरून घेते आहे. भेंड्या चिरताना त्या आतून किडक्या नाहीत ना हे पण आपल्याला बघून घ्यायचं आहे. भेंड्या चिरून झालेल्या आहेत. मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपल्या भेंड्या किती कोवळ्या आहेत तुम्ही बघताच आहात. दही मी या पातेल्यात काढून घेते आहे. दही पहिल्यांदा असं रवीनं घुसून घ्यायचे, म्हणजे ते एकजीव होईल. त्यात गाठी गुठळ्या काही राहणार नाही. ज्या वाटीनं मी दही घेतले ना त्याच वाटीनं मी 2 वाट्या पाणी घातले. परत एकदा ताक घुसून घेते. ताक आपलं दाट वाटते. अजून थोडं मी पाणी घालून घेते. अजून 2 वाट्या पाणी घातले. मीठ मी आधी थोडं घातले, अजून थोडं घालते. मीठ बेतानेच घालायचे, कारण आपल्याला भेंड्या परतून घेताना त्यात पण मीठ घालायचं आहे. चवीपुरती साखर, 1 चमचा डाळीचं पीठ, थोडंसं पाणी घालते. हे आता मिक्स करून घ्यायचे. कुणी कुणी या ताकामध्येच पीठ घालतात आणि मिक्स करून घेतात. इथं अशा गाठी मोडल्यानं कढी आपली एकसंघ होते. 1 चमचा बेसन पीठ मी पाण्यात भिजवलेलं आहे आणि ते छानपैकी कालवून घेतलेले आणि हे बेसन पिठाचं पाणी मी ताकामध्ये घालते आहे. परत एकदा ताक घुसळून घ्यायचं. गॅस चालू केलेला आहे. कढी तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेले. तेल थोडंसं जास्त घेतलेले कारण आपल्याला त्याच्यामध्ये भेंड्या परतून घ्यायच्या आहेत. तेल तापले. 1 चमचा मोहरी छान तडतडलेली आहे. 1/2 चमचा जिरं घातले. हिंग घातलेलं आहे. कढीलिंबाची पानं घातली. मोठा चमचा मिरची, जिरं आणि आलं यांचा ठेचा घातलाय. 2 बेडग्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले. फोडणी छान ढवळून घ्यायची. फोडणी छान खमंग झाली आहे.
मी आता त्यात भेंड्या घालून घेते. भेंड्या आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 3 मिनटं जवळजवळ आपण भेंड्या परतून घेणार आहे, म्हणजे त्या शिजतील. भेंडी आकारानं कमी झाली आहे आणि थोडासा रंग पण बदलला आहे, पण अजून पूर्ण शिजली नाही. भेंडी आपली जवळजवळ शिजत आली आहे. ह्या भेंड्या आहेत ना, त्या भेंड्यांपुरतंच मी मीठ घालून घेतलेलं आहे, कारण ताकामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. थोडीशी हळद घालते. हळद ऑप्शनल आहे. थोडासा रंग पिवळसर पाहिजे आणि कोथिंबीर घालून घेतली आहे. सगळं परत एकदा परतून घ्यायचं. मीठ घातल्यामुळं भेंड्या आता आणखीन शिजतील. भेंडी आपली शिजली आहे आणि आपण ताक घातल्यावर परत ते उकळेस तोपर्यंत अजून भेंडी शिजणारच आहे. ताक घालून घेते आहे. ताक घातल्यानंतर आपल्याला ही कढी, याला भेंडीची कढी म्हणायला हरकत नाही, आपल्याला सतत ढवळून घ्यायची म्हणजे ती फुटणार नाही. सतत ढवळून घ्यायची आहे कढी. कढीला छान उकळी फुटलेली आहे. आपली कढी अजिबात फुटलेली नाही आहे आणि हे बघा कशी छान झालेली आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं डाळीचं पीठ जास्त लावा. आपली कढी कशी छान मस्त उकळते आणि दिसते ती किती सुंदर बघा. वाव, खायला पण तेवढीच अप्रतिम. आपली कढी छान तयार झालेली आहे आणि मी आता गॅस बंद करून घेते आहे. ताकातील भेंडी मी आता सर्विंग प्लेटमध्ये, बाउलमध्ये काढून घेते आहे. इतकी सुंदर दिसते बघा. वाव, मस्त. ही ताकातील भेंडी तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. आपली ताकातील भेंडी ही भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. मंडळी, भेंडी उपवासाला चालते हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे भेंडीची उपवासाची ताकातील भाजी आपल्याला करता येते किंवा नुसती परतून सुद्धा करता येते. तो व्हिडिओ मी अजून 15-20 दिवसांनी घेऊन येईनच. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊन आपले आरोग्य सांभाळा. धन्यवाद.